नमस्कार मंडळी, एस व श्रीकांत देवल. आजच्या रेसिपीमध्ये आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत, झटपट होणारी. पण या आजच्या भागामध्ये तुम्हाला अशा 2 रेसिपी बघायला मिळणार आहेत. तर दुसरी रेसिपी पण पाहायला विसरू नका, ती ह्याच्यानंतर येईल. तर आजची रेसिपी काय आहे ती आपण आता पाहू, आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पण आपण आता पाहू. हे पहा, हिरव्या मिरच्या घेतल्यात पोपटी रंगाच्या, दही घेतलं आहे, आणि आपल्याला मीठ लागेल. आता मी ह्या मिरच्या भाजून घेणार आहे. तर आपण भेटू 2 मिनिटांनी. पहा मंडळी, आता आम्ही ही मिरची चुलीवरतीच भाजलेली आहे, म्हणून ती म्हणून ही तुम्हाला काळसर दिसते, चुलीवर भाजली होती म्हणून. तर तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता. भाजताना लांबच राहा, नाहीतर तोंडावर बिया उडतील. ती खबरदारी घ्यायची आणि मग भाजायचं. मिरची पोपटी राहिली, तिखट जास्त पण नाही घ्यायची. तर ही आम्ही आता नुसती जरा कुस्करून घेऊ आम्ही, आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. नाही तर बोलणार मिरची काळी कशी, नाही तर बोलाल परत मिरची काळी कशी झाली. तर चुलीवर भाजली त्याच्यामुळं त्याचं कलर तो आलाय, त्याचं ते हे लागले. आणि ही रेसिपी माझ्या आईची आहे. पटकन असं काहीतरी चपाती भाकरी घावणे ह्याच्याबरोबर खायला भेटेल अशी. आता आपण ह्याच्या चवीनुसार मीठ घेऊ, परत कुस्करून घेऊ, जेणेकरून ते मीठ एकत्र होईल. तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही तिखटी मिरची सुद्धा घेऊ शकता, असं काही नाही. फक्त ती भाजताना जरा जपून. आता दही घेतलंय, ते सुद्धा थोडं थोडंच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. मी टाक, मला वाटतं थोडंसं. दही आंबट असलं गोड असलं तरी चालेल. दही आंबट असलं की मीठ घ्यायलाच लागेल. बस करते. त्याला म्हणतात दह्यातली मिरची. भाजलेली म्हणून कलर काळसर आलेला आहे. गॅसवर भाजल्यावर काळा कलर येत नाही. नाही तर तुम्हाला वाटेल हे काय काळ जसं याच्यासारखं काय त्याला बोलतात, कोळशासारखं. याला दह्यातली मिरची म्हणतात. तर मंडळी, आपली ही रेसिपी तयार आहे. आता तशीच याच्या पुढे एक रेसिपी आहे, ती बघू. आपण आता लगेच दुसरी रेसिपी आहे ती पण पाहूया. पण त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन येणारे व्हिडिओ सहज तुमच्यापर्यंत येतील. मंडळी, ही पहा, मी दारात मेथी लावलेली आहे, ती तुम्हाला दिसत आहे. आता मी ती काढत आहे. त्याची एक रेसिपी तुमच्यापर्यंत येणार आहे. ती कुठली आहे ती आता तुम्ही बघा. ही बघा, मी उपटली. मातीवरती वहिनीने टाकून ठेवलेली होती.
मेथीचा खूप छान सुगंध येतोय. आपण भेटू थोड्या वेळाने. ही पहा मंडळी, मेथी आपली काढून झाली आहे. आता ती धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने, चांगली 3-4 वेळा धुवून घेऊ, जेणेकरून त्याला चिकटलेली माती आहे ती निघून जाईल. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, इथे मेथी बघा हे करून ठेवले, त्याचे पाचचे देठ आहेत ती मुळं ती काढून घेतलेत. आता ती आपण चिरून घेऊ. ही रेसिपी आम्हाला आमच्याच एका बहिणीने सांगितलेली आहे. ती सबस्क्रायबर पण आहेत. तिला मी सहज फोन केला होता 1000 सबस्क्रायबर झाल्याचा. तर तिने मला सांगितले, अरे मग मेथीची एक काहीतरी रेसिपी दाखव ना गावठी. तरी आपण भेटू आता थोड्या वेळाने आपल्या चुलीपाशी. मेथी आहे, मेथीवर चण्याचं पीठ. मेथी बारीक चिरून घेतलेस. हां, मेथी बारीक चिरून घेतले. थोडंसं तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी. हां. हळद, मसाला, थोडंसं दोन्ही मसाले टाकते. कलरचा मसाला आणि साधा मसाला. थोडंसं मीठ चवीनुसार. थोडे आता हे मिक्स करून घेते. पाण्याची काही गरज नाही याला. सध्या पाणी नको ना. नाही. निवडायला जाम मेहनत असते ना. हां, बारीक मेथीचं तेच होतं, म्हणून तर बारीक मेथी आणायला कंटाळतात सगळेजण. बराच वेळ जवळजवळ निवडायलाच गेला, अर्धा 1 तास. मोठी मेथी आणली की कसं पानं काढ केली, त्याचे बोखे काढले किंवा पानं काढली किंवा बोखे काढले की झालं काम ते. आपल्याला लागलं तर आपण पाणी घ्यायचं हां. त्याच्यात. कारण ह्याला कसं पाणी सुटत नाही. पालक असतो त्याला कसं हे करतं, थोडं पाणी तरी सुटतं. कांद्याचा काय प्रश्नच येत नाही, कांद्याची भजी बनवली. जास्त मला वाटतं आपल्या भज्यांचीच रेसिपी जास्त असतील ना.
बरेच पण प्रकारचे पण भजी. आपले वेगवेगळे गेलेले आहेत ना. आता ह्याच्या पुढच्या चांगल्या येणार आहेत ना रेसिपी. हं. 4 रेसिपी तर पेंडिंग आहेत. 4 त्या- कशा जास्त आहेत. जास्त आहेत, त्याच टाकायला वेळ भेटत नाही सध्या. एक 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 टाकणं चालू. लाईव्ह वर जा. परत श्रावणातलं वाचन आहेत. आपण भेटू आता थोड्या वेळाने आपल्या चुलीपाशी. आपली रेसिपी आजची मेथीची भजी आहेत. मला दाखवायच्या निमित्ताने आम्हाला पण खायला मिळतात. कोणती तरी खाऊन येतात. आता आपण ही जरा ढवळू घेऊ. काढू. आता आपण ही काढून घेऊया. हा भजी मेथीचा मस्त आहे. मस्त झालेत. एकदम सुंदर. आम्ही केलेत तशी तुम्ही पण करून बघा आणि खाऊन पण बघा. तर मंडळी, आजची रेसिपी आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण मेथी ही पोटाला चांगली असते, त्याने हाडं मजबूत होतात. जास्तीत जास्त करून मेथी ही थंडीच्या दिवसात खाल्ली जाते. त्याची भाजी, भजी वगैरे असे लाडू असे पदार्थ होतात. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.